आपल्याला अनेकदा असं वाटतं ना की आयुष्यात काहीतरी बदलायला हवं, पण सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करायची हेच कळत नाही. इथेच कायझेन ही जपानी पद्धत मदतीला येते. कायझेन म्हणजे काय, तर सतत सुधारणा करत राहणं. आणि या पद्धतीचं म्हणणं आहे की कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात होते एका अगदी लहानशा गोष्टीपासून, ती म्हणजे हे मान्य करण्यापासून की हो, इथे काहीतरी सुधारणेला वाव आहे. चला तर मग बघूया ही जबरदस्त पद्धत आपण कशी सुरू करू शकतो. तर बदलाचा प्रवास सुरू होतो तो सुरुवात कशी करायची हे समजून घेतल्यावरच. आणि आज आपण नेमकं तेच करणार आहोत. आपण कायझेनला आपल्या आयुष्याच्या कोणत्याही भागात, म्हणजे अगदी कुठेही लागू करण्यासाठी एक सोपी, स्पष्ट चौकट समजून घेणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही पद्धत फक्त ऑफिस किंवा कामापुरती मर्यादित नाहीये. आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा ही एक मोठी क्रांती घडवू शकते. श्री मसाकी इमाई यांचं हे वाक्य कायझेनचं सगळं सार सांगून जातं. म्हणजे बघा, बदलासाठी एकदम मोठी उडी मारायची गरजच नाहीये. खरी सुरुवात होते ती अगदी प्रामाणिकपणे आपण कुठे आहोत हे बघण्यापासून, आणि हे मान्य करण्यापासून की हो, इथे सुधारणेला वाव आहे. आणि खरं सांगायचं तर हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात करण्याची एक नवीन पद्धत, त्यानंतर आपल्या जीवनाची एक यादी कशी बनवायची, मग येतो तो प्रसिद्ध 1% नियम, आणि शेवटी या सगळ्याला एकत्र बांधणारं एक कायझेन जर्नल. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. सुरुवात करण्याची एक नवीन पद्धत. इथे आपण लहान पावलांचं तत्वज्ञान काय आहे ते समजून घेऊ. कायझेनची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे ही पद्धत खूप लवचिक आहे. म्हणजे ही काही ठरवून दिलेल्या नियमांची यादी नाहीये की हे असंच करायचं. नाही, प्रत्येकाचं आयुष्य, ध्येय, क्षमता वेगळी असते, आणि कायझेन ह्या सगळ्याला जुळवून घेतं. सोप्या भाषेत सांगायचं तर बदलाचा मार्ग आपल्याला स्वतःच तयार करायचा आहे. बरं, मानसिकता तर समजली. आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. आपल्या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत तुमच्या जीवनाची यादी कशी बनवायची. म्हणजे आपण सध्या नक्की कुठे उभे आहोत याचं एक प्रामाणिक मूल्यांकन. आता बघा, माझं संपूर्ण आयुष्य बदलायचं आहे असा विचार केला की कसं दडपण येतं, नाही का? खूप मोठं आणि अवघड वाटतं. म्हणूनच कायझेनमधली पहिली पायरी आहे, आपल्या आयुष्याला लहान, सोप्या भागांमध्ये वाटून घ्या. असं केल्याने एक स्पष्टता येते आणि कुठून सुरुवात करायची हे कळतं. तर मग हे भाग कोणते असू शकतात? इथे काही उदाहरणं दिली आहेत, जसं की आपलं आरोग्य, आपलं काम किंवा करिअर, पैशांचे नियोजन, घर, आपले नातेसंबंध, आणि काहीतरी नवीन शिकण्याची किंवा करण्याची आव्हानं. आणि यातली चांगली गोष्ट म्हणजे आपण कुठूनही सुरुवात करू शकतो. एकदा का आपण हे भाग ठरवले की मग प्रत्येक भागाबद्दल स्वतःला काही प्रामाणिक प्रश्न विचारायचे आहेत. हा खरं तर स्वतःशीच केलेला एक संवाद आहे, आणि तो प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. आणि सुरुवात करायची ती नेहमी सकारात्मकतेने. पहिला प्रश्न स्वतःला विचारा की मी या क्षेत्रात यशस्वी कसा आहे. म्हणजे कोणत्या गोष्टी ऑलरेडी चांगल्या चालल्या आहेत, आपली ताकद काय आहे. असं केल्याने काय होतं तर एक आत्मविश्वास येतो, पुढच्या बदलांसाठी एक भक्कम पाया तयार होतो. ठीक आहे, आता सकारात्मक बाजू बघितल्यानंतर थोडं आरशात बघायची वेळ आहे. पुढचा प्रश्न, मी अधिक चांगलं कसं करू शकेन, किंवा मी कुठे कमी पडतोय. कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी अधिक चांगल्या प्रकारे करू शकेन, किंवा कोणत्या सवयी आहेत ज्या मला मागे खेचत आहेत. हा प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे, कारण यामुळेच बदलासाठी जागा तयार होते. यानंतर थोडा दूरचा विचार करायचा आहे. प्रश्न असा आहे की दीर्घकालीन यश कसं दिसेल. म्हणजे या क्षेत्रात आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे याचं एक स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभं करा. हे चित्र एका दिशादर्शक ताऱ्यासारखं काम करतं, जे आपल्याला योग्य मार्गावर ठेवतं. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे सुरुवात करण्यासाठी मी कोणती अगदी लहान लहान पावलं उचलू शकेन. त्या मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आज, आता कोणतं एक छोटंसं पाऊल उचलता येईल. आणि लक्षात ठेवा, हे पाऊल इतकं लहान हवं की ते टाळण्यासाठी आपल्याकडे कोणतंच कारण उरणार नाही. आणि ही जी लहान पावलं उचलण्याची कल्पना आहे ना, तीच आपल्याला कायझेनच्या मूळ संकल्पनेकडे घेऊन जाते. ती म्हणजे 1% नियम. हो, फक्त 1%. कल्पना करा, मोठमोठ्या उड्या मारण्याऐवजी फक्त दररोज 1% सुधारणा करायची. ऐकायला खूप साधं वाटतं, नाही का? पण याची ताकद चक्रवाढ व्याजासारखी आहे. सुरुवातीला काहीच फरक जाणवणार नाही, पण हळूहळू कालांतराने याचे परिणाम इतके मोठे आणि आश्चर्यकारक असतात की आपण विचारही करू शकत नाही. या नियमामागचा मुख्य उद्देश काय आहे, तर बदलाच्या मार्गातले सगळे मानसिक अडथळे दूर करणं. म्हणजे बदल इतका छोटा करायचा की आपल्या मेंदूला तो जाणवणारच नाही.
आणि तो सहजपणे आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनून जाईल. समजा एखादी नवीन भाषा शिकायची आहे. रोज 1 तास देण्याऐवजी फक्त 5 मिनिटांपासून सुरुवात करा. इतकं सोपं. पण मग ही छोटे छोटे बदल सातत्याने कसे करायचे, त्यासाठी जबाबदार राहणं महत्त्वाचं आहे. आणि इथे काही सोप्या टिप्स आहेत. एक बुलेट जर्नल वापरू शकता किंवा भिंतीवर एखादा चार्ट लावा. आपल्या ध्येयाबद्दल एखाद्या जवळच्या मित्राला सांगा किंवा मग आजकाल अनेक ऑनलाईन ट्रॅकर्स आणि ॲप्स उपलब्ध आहेत, त्यांचीही मदत घेता येते. आणि या जबाबदारीच्या कल्पनेतूनच आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात प्रभावी साधनांकडे येतो, ते म्हणजे काइझन जर्नल. हे फक्त एक वही किंवा डायरी नाहीये, तर हा आपल्या बदलाच्या प्रवासातला आपला सगळ्यात चांगला सोबती आहे. यासाठी काही भारी किंवा महागड्या गोष्टींची गरज नाही. एक साधी वही आणि एक पेन, बस. हे जर्नल आपल्याला आपल्या सवयी, आपली ध्येय आणि आपली रोजची प्रगती नोंदवून ठेवायला मदत करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते पूर्णपणे आपल्या गरजेनुसार बनवता येतं. तर मग एका चांगल्या जर्नलमध्ये काय काय असावं? साधारणपणे हे 5 विभाग खूप उपयुक्त ठरतात. एक म्हणजे मासिक कॅलेंडर, जे आपल्याला महिन्याचं मोठं चित्र दाखवतं. मग आहेत मासिक ध्येय, ज्यामुळे आपल्याला स्पष्टता मिळते. तिसरं हॅबिट ट्रॅकर, जो सवयींमध्ये सातत्य ठेवायला मदत करतो. चौथं एक कृतज्ञता सूची, जी सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवते. आणि 5वं रोजच्या किंवा आठवड्याच्या कामांची यादी, जी आपल्याला कृती करायला लावते. आणि ही कामांची यादी सांभाळण्यासाठी एक सोपी सिस्टीम वापरता येते, जसे इथे दाखवलं आहे. करायच्या कामासाठी एक ताराचिन्ह, काम पूर्ण झालं की एक भरलेला गोल, आणि एखादं काम दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर एक बाण. ही अगदी सोपी पद्धत आहे, पण कामं व्यवस्थित पार पाडण्यासाठी खूपच प्रभावी आहे. आता जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काइझन हे काही अंतिम ध्येय नाहीये जिथे आपल्याला पोचायचंय. नाही, हा एक न संपणारा प्रवास आहे. ही एक जीवनशैली आहे, ज्यात दररोज स्वतःला कालपेक्षा थोडंसं, फक्त 1% अधिक चांगलं बनवण्याची संधी मिळते. तर मग आता हे सगळं ऐकल्यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच उरतो की आपलं पहिलं अगदी छोटंसं पाऊल कोणतं असेल? मग ते 5 मिनिटं पुस्तक वाचणं असेल, 1 ग्लास जास्त पाणी पिणं असेल, किंवा फक्त आपल्या ध्येयांची यादी बनवणं असेल. काहीही, पण सुरुवात आज आणि आत्ता करायची आहे.